प्रथम चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की तुम्ही संत माय आणि बाप कृपावंत. अगोदर मायच का म्हणलंय? आणखीन एक अभंग आहे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अगोदर कन्या आणि नंतर पुत्रच का? असं का म्हणलं नाही तुम्ही संत बाप माय कृपावंत असं का म्हणलं नाही? तर महिलांना आरक्षण आताच नाही बरं का, म्हणून तर महिला मंडळ उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल. महिलांना आरक्षण हे आतापासून नाही, महादेवाने दिलेलं आहे, बाळूमामांनी दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? काशीचे विश्वेश्वर आणि बाळूमामा हे एकच आहेत. बरोबर? पटवून देऊ का? शेवटला देते, कारण विठ्ठल विठ्ठल. ऐका, महिलांना आरक्षण हे महादेवाने दिलेलं आहे. कसं? तर महादेवाला बसायला काय? सगळ्यांनी बोलत चला, मोठ्याने बोला. हा, नंदी, बैल नाही का? बैल. आणि गणपतीला, महादेवाच्या मुलाला उंदीर. आणि पार्वती मातेला वाघच आहे की. आणि बघा तुम्ही, महादेव आणखीन बैलाकडेच आहेत. सकाळी उठायचं, तोंड धुवायचं, चहा प्यायचा, निघालेच बैल चारायला. आहे की नाही? महादेवाचं काम काय? बैल चारायचं. बैलाकडेच आहेत की महादेव. हां, मग महादेव बैलाकडं आणि पार्वतीचं एकच काम, सकाळी उठायचं, दात घासायचे, आयता चहा प्यायचा महादेवाने केलेला, आणि पार्वती निघालीच बचत गटाच्या मीटिंगला. बरोबर आहे की नाही? महादेवाचं काम काय? महादेवाचं काम 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाचं काम पालन पोषण, विष्णूचं काम सृष्टीची उत्पत्ती करणं, महादेवाचं काम संहार करणं. ही कीर्तनकार कधी उचलायचं आहे? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. कीर्तन करू द्यायचंय का अर्ध्या कीर्तनातूनच उचलायचं आहे? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. बघा, आणि महादेवाचं काम संहार करायचं. हा, महादेवाचं काम संहार करायचं आहे. मग महादेवानं काय केलं की, आता आपण उत्सवामध्ये धुंद होऊन नाचायचं. आपण कीर्तनामध्ये नाचत नाही. कुठं नाचतो? वरातीत. आणि वरातीत काय माणसं नाचतात होय? पटवून देऊ का? भूत नाचतात वरातीमध्ये, माणसं नाचत. भूते ताळे नाचत, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. आता महादेव तर कळालं कोण आहे का? सांगू डबल. असा महादेव मोठा पती ग, त्याची अर्धांगी पार्वती, तिच यरमाळ्याची सती गैरडू डोंगरावर नांदती. कळला का महादेव? मग महादेवाचं काम संहार करायचं. मग महादेवाचं काम संहार करायचं. आणि महादेवाची मेली बायको म्हणजे पार्वती माता बरं का. मग महादेवाची मेली बायको. आता महादेव काय गप्प बसले नाहीत. महादेवानं बायको मेल्यावर काय व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं नाही, स्टोरी ठेवली नाही, पेपरला बातमी छापली नाही. महादेव आपले नीट मसनवाट्यात गेले. कुठे गेले? मसनवाट्यात गेले आणि भजन करायला लागले. कोणतं भजन? तर भजन करी महादेव, 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 भजन करी
महादेव राम पूजी सदाशिव. महादेव मसनवट्टात गेले आणि भजन करायला लागले. पण कुणाचं? तर रामाचं भजन केलं. आणि बघा तुम्ही, रामाचं भजन केलं आणि महादेवाचं काम संहार करायचं. संहार शब्द लक्षात ठेवा बरं का, शेवटपर्यंत दृष्टांत होईपर्यंत हा शब्द लागणार आहे. मग महादेवाचं काम संहार करायचं. महादेव भजनात गुंतले. मग 5 दिवस गड्यानं कुणालाच उचललं नाही. किती दिवस? 5 दिवस भजनात गुंतले, कुणालाच उचललं नाही. मग वरच्यांनी पण मीटिंग घेतली की खालून वरी कुणीच कसं काही येई नाही, कुणीच कसं काही येई नाही. मग आता एकट्यानं खाली यायचा विचार चालू त्यांचा वरच्यांचा. एकट्यानं खाली जावं तर जमणार नाही, कारण ही बुक्काच करीत असते, हाय की नाही. मग एकट्याने खाली जाऊन जमत नाही. मग सगळेच खाली जायचं ठरलं. वरचे सगळेच खाली आले. महादेव उठा की. महादेव म्हणले इथं माझी मिली बायकोन मला काय उठा म्हणतो. मग वरचे आलेले म्हणले आमचं बी तीच म्हणणं आहे. म्हणले आम्हाला तुमचं लग्न करून द्यायचंय, दुसरं लग्न करून द्यायचे. मग आता महादेव म्हणले माझं, आणि मी कवा नाही म्हटलंय म्हटले. आता महादेव, आणि बघा तुम्ही, सहसा महादेव लग्नाला नाही म्हणत नाहीत. आणि आजी 35 वर्षाचे महादेव अजून तसेच आहेत. त्यांना कोणी पोरगीच द्यायना. त्या महादेवाला आता सोपा पर्याय आहे. लवकरात लवकर भगवा गुंडाळायचा आणि गिरनार पर्वत गाठायचा. विठ्ठल विठ्ठल. मग आता माझी मेली बायको आणि मला कुठं म्हणतो. मग महादेव म्हणले मी लग्नाला तयारच आहे, मी कुठं नाही म्हटले. मग लग्न करायचं ठरलं, पण मला पोरगी द्यायला उठलाय कोण म्हणले. मग ते वरचे म्हणले. आणि बघा तुम्ही, पार्वती मातेनं महादेवाकडून एकच वर मागून घेतला होता. देवा, मी जर पार्वती झाले, मी दक्ष राजाची मुलगी झाले सती, तरी तुमचीच बायको आहे का नाही. हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून आले तरी तुमचीच बायको. तुम्ही खंडोबा झालात तरी म्हाळसा सुद्धा कोण? मीच. आणि तुम्ही बाळू मामा झालात तरी सत्यवा माता पार्वती कोण? मीच. महादेवांना हा वर पार्वती मातेनं मागून घेतला. मग आता लग्न करायचंय महादेवाचं. पण लग्नाला आता महादेवाचा अवतार असा, कमरेला वाघाचं कातड, गळ्यामध्ये साप. आता लग्नाला जायचे, पण लग्नाला वराडी तर पाहिजे, आहे की नाही. महादेवाचे लग्न करायचे, पण पोरगी द्यायला कोण वाटले तर दक्ष राजाची मुलगी सती सोबत लग्न करायचं. मग निघाले आता वराड मंडळी निघाले. आणि वराड मंडळी महादेवाचा अवतार बघून वराड मंडळी कसले आले, कसले, एकाचा हात वाकडा, एकाचा पाय वाकडा, एकाचे डोकं वरी, एकाचं काय असं वाकडे तिकडे. मग गेले सती मातेच्या गावात गेले. आणि चौकात गेल्यावर आपल्या इकडे अशी प्रथा आहे की वराडी मंडळीला आणायला गावातले लोक येतात, है की नाही. मग गावातले लोक आले, पण गावातले लोक आले आणि गावातले लोक तिथंच चक्कर येऊन पडले वराडीला बघून. मग आता वराडी असे. मग महादेव म्हणले तुम्ही आता महागारी जावा गड्या म्हणले. कुणाला म्हणले? भूते वेताळ नाचती महागारी जावा गड्या म्हणले. मग आता महागारी जावा गड्या म्हणल्यावर ती भूत म्हणले आम्ही जातो म्हणले महागारी, पण एका अटीवर जाणार. कोणत्या? एका अटीवर जाणार. पण कोणत्या अटीवर? तर आम्ही इथं नाही नाचायचं तर कुठं नाचायचं. मग महादेवानं बी त्यांना वर दिला की तुम्ही तुमचं अंग हल्ल्याशिवाय कुणाचेच लग्न लागणार नाहीत. आणि म्हणून अजून बी लग्नात वरातीत भूतच नाचतात. पण आपण कुठं नाचलं पाहिजे तर नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंग, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मग मामांनी असंच काय केलं, एक व्यक्ती होता त्याला म्हणले तू मेंढ्या पाळ म्हणले. मग तो व्यक्ती मेंढ्या पाळला आणि मेंढ्यांमध्ये मेंढ्या माऊलीच्या सेवेमध्ये एवढा धुंद झाला मेंढ्या चारत डोंगरावर गेला आणि डोंगरावर जाऊन नाचून गाऊ लागला की कपाळी भंडारा हाती घोंगडणी काठी, भंडारा
कपाळी हाती घोंगडणी काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी कपाळी हातामध्ये काठी भंडारा कपाळी हातामध्ये काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी म्हणून आपण मेंढी माऊलीची सेवा केली पाहिजे आणि मेंढी माऊलीची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला मेवा दिल्याशिवाय मामा राहणार नाहीत आपण जेवढी मामाची सेवा करचाल तेवढी मामा आपल्याला मेवा देतील पण मेंढी माऊलीची जर सेवा केली ना तर मामा आपल्याला लगेच मेवा देतील लगेच आणि आपली सेवा कशी झाली महिला मंडळीचं आता घरी लक्ष असेल माय गाईला बांधलंय का नाही की हाय की नाही आपली सेवा कशी आपण बसलोय कीर्तनात पण आपलं लक्ष कुठं घरी विठ्ठल विठ्ठल तुकोबराय प्रथम चरणा सांगतात म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत बाप संत माय बाप हे कृपावंत आहेत म्हणून मामा हे कसे आहेत कृपावंत आहेत दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात अवतार तू माधरा या कारण 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 दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की अवतार तुम्हा धरा या कारण कशासाठी तर उद्धराया जन जड जीवा या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी मामांनी अवतार घेतला मामा या मस्सा गावामध्ये आले आणि मस्सा गावामध्ये आल्याच्या नंतर मामांनी काय केलं तर वाढवलं सुख वाढवली भक्ती वाढवला भाव भक्ती भाव धर्म वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे कुळाचार्य नाम विठोबाचे वाढवाया सुख भक्ती भाव धर्म वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे भक्ती भाव धर्म भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे कुळाचार्य नाम विठोबाचे भक्ती भाव धर्म भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे कुळाचार्य नाम विठोबा तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे मामा मस्सा गावामध्ये आले आणि मामाने काय केलं तर वाढवलं सुख वाढवली भक्ती वाढवला भाव आणि वाढवला धर्म धर्म म्हणजे काय तर आपण ज्या भारत देशामध्ये जन्माला आलो काय आहे ह्या भारत देशामध्ये तर पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे ते हरीचे दास जन्म घेते आपण अशा या पवित्र कुळामध्ये भारत देशामध्ये जन्म घेतला मामा मस्सा गावामध्ये आले आणि मस्सा गावामध्ये मामा आले एवढे भक्त मामांचे झाले म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची सगळ्यांनी बरं का महिला मंडळ सगळ्यांनी या मस्सा गावात काय वाजत गाजत काय वाजत
वाजत गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो या मस्त गावामध्ये काय वाजत हातावरी करा हातावरी वरी 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 गावामध्ये काय वाजत गाजत या बाळू मामाचा सोहळा गाजतो या बाळू मामाचा सोहळा गाजतो ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी सगळ्यांनी हातावरी करायचे सगळ्यांनी ज्यांना आहेत त्यांनी वरी करा ज्यांना नाहीत त्यांनी नका करू या मस्त गावात हो या मस्त गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो या मस्त गावाला काय वाजत गाजत या मस्त गावाला काय वाजत गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो या बाळू मामाचा सोहळा गाजतो माझ्या बाळू मामाचा काय महिमा वर्णावा बाळू मामाचा काय महिमा वर्णावा बाळू मामाचा काय महिमा वर्णावा माझ्या बाळू मामाचा काय महिमा वर्णावा इंद्र चंद्र देव त्यांच्या दर्शनाला इंद्रचंद्र देव त्यांच्या दर्शनाला माझ्या बाळू मामाचा काय महिमा वर्णावा माझ्या बाळू मामाचा काय महिमा वर्णावा सगळे भक्त त्यांच्या दर्शनाला इंद्रचंद्र देव त्यांच्या दर्शनाला या मस्त गावात हो या मस्त गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजतो या मस्त गावात काय वाजत गाजत या मस्त गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजत माझ्या बाळू मामाचा सोहळा गाजत किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू कुणाला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आमुषाच्या दिवशी ग मस्ता गावात मामा अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले मामा दिसतो उठून सगळे आले नटून मामा दिसतो उठून भक्त आले नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद किती आनंद वाटतो बघा बरं आहे की नाही चाय की शोभा प्याली से होती है झगड़ी की शोभा गाली से होती है दुल्हन की शोभा डोली से होती है असं मी एका कीर्तनामध्ये म्हणलं आणि एक बाबा उठून उभा राहिले आणि मला म्हणले महाराज ससुराल की शोभा साली से होती है चाय की शोभा प्याली से होती है झगड़े की शोभा गाली से होती है आणि कीर्तन की शोभा ताली से होती है विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण काय करायचंय तर मामांची भक्ती करायची काय करायचंय भक्ती करायची मामांची नाही तर आपण कोणत्याही देवाची भक्ती करा मामांना जाती मामा म्हणतात की तुम्हाला जर एखादा चांगला घडवता नाही ना आला गड्या तर घडवू नका पण जो घडतोय त्याला बिघडवू नका आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाल
तुम्ही पण घडाल. तुम्ही काय करायचंय घडण्यासाठी तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम करायचंय काय तर आपण काय करायचं आपल्या काम करत असताना आपल्या हाताला काम आहे मुखाला काम आहे का नाही. मग काय म्हणायचंय तर राम राम है की नाही. मग आपण काय करायची तर मामांची भक्ती करायची. मामा म्हणतात की काशीचे विश्वेश्वर आणि मी काही वेगळा नाही गड्या. मी आणि काशीचा विश्वेश्वर एकच आहे. तुम्ही काशीच्या विश्वेश्वराची भक्ती करा ती मला पोच होती आणि माझी भक्ती करा काशीच्या विश्वेश्वराला पोच होती. मग असंच काही भक्तांना विश्वासच बसना झाला. मामा शेतातून आले आणि मामांचे पाय चिखलाने भरले होते गुडघ्या इतके. मग मामा तसेच झोपले आणि अशी प्रथा आहे की काशीच्या विश्वेश्वराला पहाटे 3 वाजता आंघोळ घालण्याची प्रथा आहे. मग पहाटे 3 वाजता आंघोळ घालण्याची प्रथा आता ती भक्त बसले कारण त्यांना बघायचंच होतं की काशीच्या विश्वेश्वर आणि बाळूमामा कसं काय एक आहेत. मग बाळूमामा झोपले आणि पहाटे 3 वाजता आता माणूस असं बसून राहील का 3 वाजेपर्यंत झोपल ना. मग ती भक्त असे बसूनच झोपी गेले. मग पहाटे 3 वाजले काशीच्या विश्वेश्वराची आंघोळ झाली. काशीच्या विश्वेश्वराची तिकडं आंघोळ झाली आणि मामांचे पाय इकडं स्वच्छ धुतल्यासारखे झाले. मग पुन्हा 5 वाजले भक्त उठले आणि म्हणले असं कसं काय मामा. तर मामा तिथं वल्ल दिसना झालं पाणी दिसना झालं मामांचे पाय कोरडे कसे काय झाले. मग तेव्हा कळलं त्या भक्तांना की काशीचे विश्वेश्वर आणि माझा बाळू मामा काय वेगळा नाही. म्हणून काशीचे विश्वेश्वर आणि बाळू मामा कसे काय ऐका. बाळू मामा वैद हा वैद हा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद हा पैद हा पैद. बाळू मामा वैद वैद वैया त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद. हो बाळू मामा वैद हा वैद हा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद हा पैद हा पैद. बाळू मामा वैद वैद वैया त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद. हे रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरात. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरात. उदळोनी भंडारा थोर ह्यो ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहर मजरंगेचे अलवार. ओ बाळू मामा वैद 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 त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद हा पैद. बाळू मामा वैद वैद वैया त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैया. हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाच. टाळ वाजवा टाळ. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मार छबिना गाजतो. ढोल वाजतो मार छबिना गाजतो. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. हो दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. त्या चुन्याच्या रानात ग बाई बाई दिसती पांढर. त्या चुन्याच्या रानात ग बाई बाई दिसती पांढर. त्या चुन्याच्या रानात ग बाई बाई दिसती पांढर. चुन्याच्या रानात बाय बाय दिसती पांढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. 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 त्या
दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 बाळू मामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला 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 बाळू मामा आलाय राखणीला 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 सोन्याचं घुंगरू गोपनीला बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बोले बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बोले बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बोले बोला बोला मरुगाईच्या नावानं सांग बोले बोला बोला राजा घोड्याच्या नावानं सांग बोले आनंद वाटला बरं का तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवली म्हणून कसं असते माहिती का कीर्तन हे गोडी गोडी नवरकून घ्यावं लागते काही काही महाराज लय बेजार करते हातवरी करा टाळ्या वाजवा अरे बसू दे की बाबा उन्हाचं आले भूक लागली असेल त्यांना विठ्ठल विठ्ठल आता समजा आपण या संतांच्या संगतीमध्ये का गेलं पाहिजे तर या संतांच्या संगतीचं सुख आपण वर्णन करू शकत नाही. ज्या वेळेस मी गेल्या वेळेस आले होते त्यावेळेस पण मी संतांचं महत्त्व सांगितलं. गेल्या वेळेस अभंग घेतला होता संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपण पारिके नाही ते यावेळेस घेतला की तुम्ही संत माय बाप कृपावंत. मी महाराजांना विचारलं गेल्या वेळेस अभंग कोणता घेतला होता तर महाराज म्हणले आत्ताची घेतलाय तीच विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काही म्हणता नाही आलं तरी चालन आपल्याला काय म्हणता नाही आलं तरी चालेल फक्त पुढचं चाल म्हणाले की आपण ना 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 एवढं तरी म्हणता येत असेल ना विठ्ठल विठ्ठल. म्हणून या संतांच्या संगतीमध्ये जा आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण साधू हे थोर आहेत संत हे थोर आहेत. साधू थोर जाना साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. साधू हे थोर आहेत संत हे थोर आहेत म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे की बाबांनो आपण जर वाईट माणसाच्या संगतीला लागलो तर आपण पण वाईट होतो है की नाही. आपण आता समजा एखादा जर वारकरी आहे हा वारकरी कळतंय ना वारकरी आता वारकरी कमी झाली आणि वारकरी जास्त झाली विठ्ठल विठ्ठल. एक वारकरी आहे आणि पिणारा माणूस जर त्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला पिणारा माणूस जर वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला दिंडीला गेला तर तो पण वारकरी झाल्याशिवाय राहत नाही. आणि वारकरी माणूस जर पिणाऱ्याच्या संगतीमध्ये आला तर तो पण पिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जसं की आता समजा आता आणखीन एक दृष्टांत सांगते की लोखंड आहे लोखंड आणि ती लोखंड पाण्याच्या प्रवाहामध्ये आहे. कुठं आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये आहे. मग ती लोखंड किती चमकल हो किती चमकल गंजल ना चमकल का गंजल. आणि त्याच लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर काय होईल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच ही शरीर आहे ना ही लोखंड आहे आणि ह्या शरीराला जर संतांचा स्पर्श झाला संतांची संगती लागली तर या शरीराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. स्वर्ग मृत्यू पातळाचा मंडप घातला हो स्वर्ग मृत्यू
करे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णबाई मावलिता हो उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णबाई मावलिता हो उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णबाई मावलिता हो उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णबाई मावलिता हो शिव शिव सबळ घेऊन आनंद नाचती हो शिव शिव सबळ घेऊन आनंद नाचती हो शिव सबळ घेऊन आनंदी नाचती हो शिव शिव सबळ घेऊन आनंद नाचती हो काय बंदी देव काय शोभ पुंडलिका हो पुंडलिका देवता शोभे वाळवंती हो एका जनातनी आंबा उभी कर ठेवली कटी हो एका जनातनी आंबा उभी कर ठेवली कटी हो उद बोला 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 कृष्णबाई मावलिता हो बोला उद बोला कृष्णबाई मावलिता हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. या संतांच्या संगतीमध्ये जे भक्त आहेत ते भक्त आणखीन सुद्धा म्हणतात की बाबांनो, आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, 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 आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, 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 व्यापातापात सारं आयुष्य गटल, धर्माचं धन मोह माया लुटल, व्यापातापात सारं आयुष्य गटल, धर्माचं धन मोह माया लुटल, तुम्हा पाहता पांग जन्माचं फिटल, तुम्हा पाहता पांग जन्माचं फिटल, नाही कोणी जीवा भावा मामा करतो तुमचा धावा, नाही कोणी जीवा भावा मामा करतो तुमचा धावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, आहे की नाही. ज्यांच्या जीवनामध्ये सत्संग घडतो तो माणूस खरंच भाग्यवान असतो बरं का, खरंच. म्हणून सत्संग केला पाहिजे. म्हणून आपण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मला सांगा, संसारामध्ये सुख आहे का? आपण ज्या गोष्टीमध्ये सुख शोधतो तो संसारच दुःखरूप आहे. नव्हे नव्हे तर संसार तेच दुःख आणि दुःख तोच संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख आहे का? महिला मंडळ संसारात सुख ऐकूही नाही मला. महिला मंडळ संसारात सुख करायचा सुख तर नाही, मग करायचा कशाला? संसारात सुख नाही. पण
संसारामध्ये सुख नाही, पण काय करायचंय तर मामा म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगळे करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा खुशाल म्हणता संसार करायचा नाही. सगळ्यांनी साड्या तर घातल्यात विठ्ठल विठ्ठल. पण कसा करायचा तर आसोनी संसारी जीवे वेगू करी, असा संसार करायचा. आता मला सांगा आजी, तुम्हाला मरण आलं येणार नाही, कारण मामांच्या दरबारामध्ये मरण यायला भाग्यच लागतंय बरं का. आता मरण आलं तुम्हाला आजी, मरण आलं आणि यमदेव तुम्हाला न्यायला आले. यमदेव तुम्हाला न्यायला आले, यमदेव तुम्हाला म्हणले मी तुला घेऊन जायला घे तुझं नातं सोबत तुझ्या सोबत येईल सगळ्यांना जायचंय पण नाही डौल मोराच्या मानाचा तुम्हाला गाणं म्हणता येईल विठ्ठल विठ्ठल काय सगळे रे माई दुःखाची जनिनी नाही अवसान या संसारात नाही संसार कसा आहे लटकाय आहे मायेचा बाजार या संसार नगरी बाजार भरला बाई या सुसना या सुसना या संसार नगरी बाजार भरला बाई संसार करायचा तुम्हाला सांगितलं कसं करायचा हा संसार लटकाय म्हणून काय करायचं तर सगळ्यांनी नामस्मरण करायचं काय करायचं नामस्मरण करायचं सगळ्यांनी आणि नाही मामांसाठी सगळ्यांनी एकदा भजन करायचं जय Thank you.
भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे मामा आणि मस्यामध्ये आल्यानंतर मामा सुखी भाव धर्म वाढवला आणि वाढवल्याच्या नंतर सौंदर्य म्हणले की मामा तुम्ही आमच्यावर इतकी कृपा केली, तुम्ही भक्ती वाढवली, धर्म वाढवला, भाव वाढवला, तुम्ही जसे चंदन एखादं चंदन असतं की नाही, चंदन उघडून जसं करावं तसं मामा तू भजन कर तरी पण मी नाही वापस गेले आणि वडील वापस गेले वडिलांनी सांगितलं की जा आणि मीराचं कायमचं तोंड बंद कर काय कर कायमचं तोंड बंद कर कशामुळे भजन करायचं मग मीराची आई आली विषाचा प्याला होता हातामध्ये मीराच्या आईच्या आणि विषाचा प्याला घेऊन आली आणि प्याला घेऊन मीराची आई मीरा भजन बंद कर वाढ असं नको करू तू राजाची कन्या तू जर असं भजन करायला लागली तर आपल्याला सगळे नाव आणि ठेवायले तू असं भजन करू नको तरी पण मीरा ऐकत नाही मग मीराची आई म्हणली मीरा वडील म्हणले तू जर भजन केलं नाही तर तुझं काय बंद कर मग मीरा म्हणली की आई मी माझं कायमचं तोंड बंद कर मी
विषाचा प्याला घेईन पण मी बंद करणार नाही. मीराच्या आईला विषाचा प्याला मीराच्या हातामध्ये दिला आणि मीराने प्राशन केला. विषाचा प्याला पिला आणि मीरा शांत झाली, एकाग्र झाली. शांत झाल्याच्या नंतर मीराच्या आईने मीराच्या कानामध्ये फक्त कृष्ण 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 असा उच्चार केला आणि मीरा बेशुद्ध झाली. डबल जागी नाचायला लागली. परत सगळे गावातील लोक सगळे मीरा भजन करायला लागले. एवढी या भजनामध्ये ताकद आहे म्हणून आपण संग केला पाहिजे. समजांमध्ये काय ताकद आहे तर तुकोबर आषाढी वारी चालू होती आणि आषाढी वारी चालू असताना तुकोबर यांच्यामध्ये ताप धरला. इतका ताप आला होता. मग तुकोबर देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसले आणि देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसल्याच्या नंतर तिकडून मंबाजी बुवा चालले होते. मंबाजी प्रश्न केला का असं रस्त्यामध्ये कसं करता तुकोबरायाने सांगितलं माझ्या वारी केव्हा येतील मी त्यांना दंडवत कधी घालेन आणि माझा नमस्कार मी माझ्या पांडुरंगाला द्यावा त्यांना कधी सांगेन असं झालं. मग तुकोबरायाने प्रश्न केला. मंबाजी बुवाने प्रश्न केला. तुकोबराय असं म्हणाले. मंबाजी बुवाने बोलले तुकोबराय म्हणाले काही येते वाट पाहत होतो वरी घालोनिया दंडवत हुसेन निरोपाची बात. तुकोबराय म्हणतात माझ्या वारी कधी येते मी त्यांना दंडवत कधी घालेन माझा निरोप त्यांना कधी सांगेन. वारी चालली तुकोबरायाने वारकऱ्याला सांगितलं की माझा दंडवत माझ्या पांडुरंग परमात्म्याला सांगा वचन आहे का गणपती माझी रंगाची विनंती आणि कर जोडितो आपण असावे जवळी. तुका म्हणे मजा आणि मूळ पाठवा. मग तुकोबराय त्या देहूच्या रस्त्यामध्ये बसले आणि पांडुरंग परमात्म्याजवळ आषाढी वारीच्या दिवशी हे भक्त गेले आणि गेल्याच्या नंतर भक्तांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याला सांगू लागले की तुकोबराय आषाढी वारीला येणार नाही. काय नाही तर तुकोबरायांच्या अंगामध्ये खूप ताप भरलाय. ते पांडुरंग परमात्म्याने ऐकल्याबरोबर पांडुरंग परमात्मा सुद्धा विटेवर कापायला लागला आणि कापत असताना रुक्मिणी मागे मागले काय झालं देवा काय झालं. देव म्हणतात रुक्मिणी मला आताच्या देवाला जावं लागलं. का देवाला जायचं तर अगं तुकोबराय आषाढी वारीवर आले नाही मला त्याच्याकडे जावं लागलं. पण रुक्मिणी मागे म्हणतात की देवा आषाढी वारी चालू आहे लाखो भक्त तुमचं दर्शन करता येतात. मजल महिना 2 महिने अगोदरपासून लोक तुमचं दर्शन करता येतात आणि देवा तुम्ही जर यायला नसाल तर यायला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. देवा वाटलंच तर एकादशी उद्या द्वादशी उद्या 12 पौर्णिमेचा काला होऊ द्या आणि काला झाला तुम्ही बऱ्या हवं तर 8 दिवस जा. मग देवाने ऐकलं पण आता भक्ताचं देवाला नाही. मी तुम्हाला सांगितलं मामाचं मग भक्ताचं दाचन देवाला सहन होत नाही. मग पांडुरंग परमात्म्याने गरुडाला म्हणले जा देहूला जा आणि तुकोबरायाने पंखावर बस पंखावर गरुड देहूच्या आकाशामध्ये उडाला आणि गरुड आकाशामध्ये जात असताना तुकोबरायांना गरुडाच्या पंखाचा आवाज आला. खाली हलरला आणि खाली हलवून तुकोबरायाने विचारलं गरुडा असंच काय आलास माझं देव काय नाही आणलं. गरुड सांगू लागला तुकोबराय देवाने तुम्हालाच माझ्या पंखावर बसवून बोलवलं. तुम्हाला माझ्या पंखावर बसवून बोलवलं. तुकोबराय आणि तुझ्या पंखाला स्पर्श करण्याचा अधिकार माझा नाही रे. मग तुकोबरायाने
ही कशाची ताकद आहे? भक्तीची, नामाची. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे, नाम पाहिजे. देव आपल्याला कोणत्या अवतारामध्ये भेटेल हे सांगता नाही. एखादा जर भिकारी आपल्या दारामध्ये आला त्याच्या सुद्धा मध्ये देव आपल्याला दिसतो, भेटतो. पण आपण देव आपल्याला जर भेटतो पण आपल्याला कळत नाही का देव आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमासाठी उपस्थित गायनाच्या करम महाराज असतील, मांडवाच्या मंडळी गेल्या वेळेस पण कीर्तनाला होता. दोघी चेहरे बघितल्यासारखे वाटते. लक्षात आता पण या कार्यक्रमासाठी उपस्थिती करून गायनाच्या महिला मंडळ लेडीज फिस्ट आहे. त्याच्यामुळे महिला मंडळांचा नाव घेतलं पाहिजे. आपले विनय बाबा पेटी वादवाद करणार दादा असतील. माझ्या समोर सर्व संत मंडळी खाली बसलेल्या आप्पादेव महाराज वरून आलेले यांचं आणि महाराज चंद्रकांत कानडगे बाबा पितळे यांच्या मूळ सेवा यांच्या निमित्त मला कीर्तन सेवा मिळाली. आणि काही आपल्या बाळूमामांच्या मंदिरामध्ये आपल्याला सेवा करण्यासाठी चॅनल आलेला भक्ती सोहळा चॅनल सगळ्या माय बाबा सगळ्यांच्या आभार मानते. आणि सेवेला पाण परमात्म्याच्या चरणी रुक्मिणी आई साहेबांच्या आमच्या ग्रामदेवतेश्वराच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या मामांच्या सगळ्यांच्या सेवा समर्पित करते. त्याने सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर